डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मौलाली चौक राजमहल कार्यालय येथे इयत्ता 3री ते 12वीच्या नवीन अभ्यासक्रमात आणलेल्या मनुस्मृतीचा प्रस्तावास विरोध करून रद्द करण्याची मागणीसाठी एकदिवसीय शिबिर घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमात MA दलाल, हारून जलाल करखम, मुस्ताक कानकुर्ती, आयुब नलामंदू, हाजी MD शेख यांनी मार्गदर्शन केले। या ठिकाणी आपण सर्व शाळांचे प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक जमलो ते मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहिले। त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि शासनाने यंदा येत्या वर्षापासून जे अभ्यासक्रम आणलेला आहे, नवीन अभ्यासक्रम इयत्ता 3री ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा फार मोठा षडयंत्र त्यांनी आणलेला आहे। RSSला भारत देशामध्ये हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, त्यांचं एक स्वप्न साकार व्हावा म्हणून त्यांनी ही मनुस्मृतीचा अभ्यासक्रम सर्वांना लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात दलित, मुस्लिम, शीख, ईसाई, बहुजन या सर्वांनाच त्रासदायक आहे। तर बहुजनांचा, संपूर्ण बहुजनांचा आणि अल्पसंख्याकांचा या अभ्यासक्रमाला आणि शासनाच्या या उद्देशाला हाणून पाडण्याचा एकमेव आम्ही कार्यक्रम आखलेला आहे। तर शासनाच्या या मनसुब्याला आम्ही विरोध करतो, त्याचा निषेध करतो। त्याचप्रमाणे पूर्वी 5 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना पहिलीमध्ये प्रवेश घेता येत होतं, मात्र त्यानंतर शासनाने हळूहळू त्यांचे पाय पसरत 6 वर्षाच्या मुलांना आणि मुलींना पहिलीमध्ये ॲडमिशन द्यायचं असं शासनाने सक्ती आणली। त्याचबरोबर आता 7 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पहिलीला ॲडमिशन द्यायचं नाही असं त्यांनी नवीन प्रस्ताव आणलेला आहे। तर त्यास संपूर्ण भारत देशातील संपूर्ण बहुजनांचा आणि अल्पसंख्याकांचा विरोध आहे। त्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचं या षडयंत्राला विरोध करतो आणि त्यांचा निषेध करतो। आणि शासनाने हे मनुस्मृतीचा प्रस्ताव आणि 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलीला ॲडमिशन द्यायचा जी प्रस्ताव आहे ते शासनाने रद्द करावं। यासाठी आम्ही वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊन उपोषणं करू, निदर्शने करू। त्यावर जर शासन वटणीवर आला नाही तर निश्चितच आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या संघटनेच्या वतीने रिट पिटिशन दाखल करून आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू। आणि लवकरच यापुढं येत्या 15 दिवसात आम्ही मोठी मीटिंग बोलवणार आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण अल्पसंख्याक समाजाचे संस्था आणि संस्थामध्ये काम करणारे संपूर्ण स्टाफ, टीचर्स आणि प्राध्यापक, प्राचार्य, प्रिन्सिपल, मुख्याध्यापक या सर्वांची एक मोठी मीटिंग घेऊ आणि त्यामध्ये ठरवून त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करण्याचा मार्ग हातात घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाने नवीन सुधारित अभ्यासक्रम सुरू करून एक नवीनच विषयाला वाद निर्माण केलेला आहे। शासनाने या वर्षापासून जो अभ्यासक्रम बदललेला आहे त्यामध्ये मनुस्मृती, भगवद्गीता, मनाचे श्लोक हे भाग घालून लोकांना हिंदू धर्माची म्हणजे माहिती देण्यासाठी आता उर्दू शाळेमध्ये, इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, कन्नड शाळेमध्ये याची आवश्यकता नसताना सर्व शाळांमध्येच या ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। यामागे शासनाचा एक फार मोठा उद्देश लपलेला आहे। शासन हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आपले पाऊल उचलत आहे। या विरोधात या ठिकाणी निदर्शन झालं पाहिजे, विरोध झाला पाहिजे, निषेध केला पाहिजे, तरच या ठिकाणी आपण या भाजपच्या किंवा RSSच्या कर्मकांडापासून आपल्याला मुक्ती मिळेल। आपण जर या ठिकाणी विरोध जर केला नाही तर मग लहान मुलांना या सर्व बाबीमध्ये त्यांना त्या ठिकाणी द्वेष कसा निर्माण करावा, मत्सर कसा निर्माण व्हावा
हिंदू मुस्लिममध्ये कसे भांडण होतील, कसे या ठिकाणी प्रकार वाढतील, याकडे या ठिकाणी प्रकार वाढतील. त्यामुळे देशाचा फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.